नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। तरी इथं मी डाळ खिचडी बनवलेली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता बुडापर्यंत एकदा उलटण्याने हलवून घ्यायची खिचडी। बघू शकता तुम्ही पण अगदी मोकळी सळसळीत झालेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर झालेली आणि खायला पण टेस्टी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी बासमती तांदूळ 2 वाट्या घेतलेले आहेत। ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने तुरीची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली। डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करायचे आणि याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे। तांदूळ स्वच्छ धुवून काढलेले तर इथं गॅसवर कुकर ठेवले, त्याच्यामध्ये 1 वाटी तेल टाकले, 1 चमचाभर मोहरी टाकली, 1 चमचाभर जिरे टाकले, 1 मोठ्या साईजचा कांदा उभ्या साईजने कट करून घेतलाय ते तेलामध्ये टाकलाय परतण्यासाठी। आणि कांदा जास्त तेलामध्ये करपू द्यायचा नाही, मध्यमच भाजायचा आहे। आता एक कांदा भाजत असताना याच्यामध्ये लसूण आणि अद्रकीची पेस्ट करून ठेवलेली होती मी। साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या असत्या आणि 1 इंच अद्रकीचा तुकडा, याची पेस्ट करून ठेवली होती बनवून। त्याच्यामध्ये टाकलेले 5 ते 6 हिरव्या मिरचीचे तुकडे येतं, कढीपत्त्याचे पानं, हे तेलामध्ये कांदा मिक्स परतून घ्यायचे। तर आता ह्याच्यामध्येच 1 आलू मोठ्या साईजचा मी फोडी करून ठेवलेले होते, आधीच पाण्यामध्ये धुवून ठेवलेलं होतं। आता ते टाकून घेतले। आता 1 टोमॅटो चिरून कट करून ठेवलेला होता, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद आहे आणि परत एकदा उलटण्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ह्याच्यामध्ये आता 1 चमचाभर मीठ टाकलेले। एक चमचाभर काळा मसाला आहे, म्हणजे काळं तिखट बनवून ठेवलेलं आहे बिना लसूण कांद्याचं, ते काळं तिखट काळा मसाला आहे ते टाकला आहे मी 1 चमचाभर। आता इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत। आता डाळ आणि तांदूळ जे भिजत ठेवलेले होते धुवून, तर ते आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायला लागलेली। आता परत एकदा बुडापासून ह्याला हलवून घ्यायचे, नसता बुडाला सामान चिटकून राहते आणि तांदूळ वरी राहतात, म्हणून सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचं। हे 2 मिनटं परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये पाणी ओतायचे, तर मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने पाणी ओतायला लागले आणि याच्यामध्ये मी 3 वाट्या पाणी ओतलेले। तांदळाच्या वरी पाणी आलेलं आहे थोडं, जरी मोजून नाही घेतलं तरी बी तांदळाच्या थोडंसं वरी पाणी घ्यायचं खिचडी बनवायला। आता ह्याला झाकण लावून ठेवायचे। आता ह्याची एकच शिट्टी काढून घेतलेली आहे। ह्या अशा पद्धतीने खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।